आज आम्ही बघतो माशाचा तिकला कसा बनवायचा आता। चला तर तयारीक लागाया। मस्त चमचमीत असा माशाचा तिकला खाऊया। 2 टमाटे 2 कांदे मस्त उभे आडे असे चिरून घेतले, सोबतच घेतली मिरसांग आणि कोथिंबीर चिरून। आता आम्ही घेतलो माशांचे जीव। चला तर एका भांड्यात मासे काढले, त्यांका पाण्यात बुडत ठेवले। आता ते मेललेलेच आहोत, ती दुसरी गोष्ट। त्यांका आता पाण्यात बरे खेळान झालं की त्यांका मस्त असे साफ करूचे। साफ करून झाल्यावर त्यांचे बारके बारके तुकडे करूचे। हैसर माझे तुकडे करून झालेले आहेत। आता तुकडे करून झाल्यावर कालवणाची तयारी करूया। हैसर घेतलं एक पॅनात घातला तेल। तेल बरा तापला की तापलेल्या तेलात सोडूचो कानो तेलात सोडलो काय त्याका परतून भाजून घेऊचो। कानो वाईस नरम झालो काय त्याच्यात घालूचा मीठ घातल्यावर त्याका पुन्हा एकदा परतून घेऊचो। आणि जास्त फ्राय करीसारखं नाही तर तुमच्या कालवणाची पुरी चव निघान जातली। जेमतेम कानो नरम झाल्यावर त्याच्यात देतलो टमाट्याचं बळी। अजून आता टमाट्यान दिलेलो हा काना जीव। आता त्याका मस्त हडूनसून तडूनसून असं लोळून घ्यायचं असा। हळसून तळसून परतून घेतल्यावर टमाट्याचं पुरो जीव गेलेलो हा की नाही तो चेक करूचो। म्हणजेच टमाटो नरम झालो की नाही तो बघूचो असा। टमाटो नरम झालेलो आता त्याच्यात घालूची मिरसांग घालून झाली की घालूची कोथिंबीर। मिरसांग आणि कोथिंबीर घातल्यावर त्यांना बरा मिक्स करून घ्यायचा असा। सगळी सामग्री मिक्स करून झालेली आहे की नाही ती बघूची। सगळी सामग्री मिक्स झाल्यावर त्याच्यात टाकूची थोडीशी हळद आणि सोबतच त्याच्या आला लसूण पेस्ट घालून झाल्यावर त्याका पुन्हा एकदा हलसून तळसून अशी बरी गोल फिरवून घ्यायची असा। म्हणजेच सगळं एकदा पुन्हा आमका मिक्स करून घ्यायचा असा। गरम मसालो, जिरा पावडर आणि घरगुती मसाल्यातले 1.5 चमचे घातल्यावर पुन्हा एकदा त्यांका बरा मिक्स करून घ्यायचा असा। हैसर मसाल्यातून जोपर्यंत तेल बाहेर सरणार नाही तोपर्यंत आमका परतून शिजवून घ्यायचे असत। शिजवून घेतल्या उपरांत त्याच्यात सोडूचो जीव घेतलेल्या माशांचे तुकडे त्याच्यात घातल्या उपरांत पूर्ण त्यांका असे परतून घ्यायचे असं, जेणेकरून त्यांका पुरो मसालो लागा होयो। ऑलमोस्ट हैसर पुरो मसालो लागत इल्लेलो असा। मसालो लावून झाल्या उपरांत त्याच्यावर ठेवचा असा झाकण पण झालं की त्याच्यात घालूचं असं पाणी घालून 2 मिनिटं आमका शिजवून घ्यायचं। आता वाकड्या तिकडे झाकण घ्यायला त्याका सरव करून घ्यायचा, जेणेकरून वाफ भाण्याच्या झाड जाता नाही। 2 ते 3 मिनिटं झाल्यावर झाकण घ्यायचा झाकण काढून घेतल्यावर बघूचं असा मासे शिजले की नाही ते। तुम्ही त्याच्यातलं एक तुकडो काढून हळूच खाऊन बघलाय म्हणून काय बिघडणार ना। हैसर आमचा माशाचा तिकला मस्तपैकी तयार झालेला असा। आता त्याका परतून घ्या। परतून गेल्यावर थोडीशी फ्लेम कमी करा, हळून परतून झाल्यावर गॅस बंद करा। चला मग तिकला खाऊक सगळीजण येता मा। तुम्ही सुद्धा ह्या तिकला घरात करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आता। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा आणि कमेंट करून सांगा कसा झाला माशाचा तिकला आता। चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओत। सगळ्यांका पुन्हा एकदा थँक्यू। या मग तिकला आणि भाकरी खाव, सोबतच थोडंसं भात।